एक गरीब मनुष्य होता, भुकेने तडफडत होता, अंगावरचे कपडे फाटलेले होते, थंडीचे दिवस होते, कुडकुडत होता. तो एका कपड्याच्या दुकानात गेला, त्यानं तिथला टॉवेल घेतला, मला म्हणजे ही चादर पांघरायला दे. दुकानदार म्हणला पैसे. तो मला पैसे नाहीत, आणि त्याच्या कानफडीत मारली, त्याला दुकानच्या बाहेर ढकलून दिलं. लोक म्हणाले, अरे रे, हा वेडा आहे का, पैसे नाहीत आणि जो चादर मागतोय. तो वाटेत एक हॉटेल होतं, तिथं गेला, मला भूक लागली दे म्हणून त्यानं हात घालून एक वडा उचलला. मला पैसे, तो म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत. हॉटेल मालकानं त्याच्या कानाखाली हाणली आणि त्याला हॉटेलच्या बाहेर ढकलून दिलं. लोक म्हणाले, अरे हा वेडा आहे का, पैसे नाहीत खिशामध्ये आणि खायला मागतोय. मग तो पुढे गेला, थंडी वाढलेली होती, तो तिथे एका हॉटेलच्या कोपऱ्यात बाकडावर तो झोपायला लागला. तो म्हणला हे लॉज आहे, कॉट बेसिसला 100 रुपये लागतात, तुम्हाला पैसे नाहीत माझ्याकडे. तिथल्या वॉचमननं त्याला लॉजच्या बाहेर हाकलून दिलं. लोक म्हणले, अरे काय याला काय अकलेचा भाग आहे की नाही, पैसे नाहीत आणि हॉटेलमध्ये रूम मागतोय. मग तो असाच थंडीमध्ये बाहेर कुडकुडत होता, त्याला न्यूमोनिया भरला, ताप आला. कोणीतरी एका सज्जन पत्रकारानं त्याला उचललं आणि एका हॉस्पिटलच्या दारात नेऊन ठेवलं. मग त्या कंपाऊंडरने विचारलं, उपचार घ्यायचा का, म्हणला हो. पैसे, तो नाहीत म्हणला. मग त्या कंपाऊंडरनं त्याला हॉस्पिटलच्या बाहेर हाकलून लावलं. लोक म्हणाले, अरे रे, त्या डॉक्टरला काही दया माया सेवाभाव काय आहे की नाही. मला सांगा, त्याला अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्या आरोग्याची काळजी, या सर्व गोष्टी कुणी द्यायच्या असतात, समाजाने. त्या नाही मिळाल्या म्हणून जी व्यक्ती आजारी पडते आणि त्याला उपचार मात्र देताना डॉक्टरने म्हणजे नकार नाही दिला पाहिजे. म्हणजे अन्नासाठी अडवलं तर कुणी दोष देणार नाही, त्याला निवाऱ्यासाठी अडवलं कुणी दोष देणार नाही, उपचाराला अडवल्या मात्र डॉक्टर विलन होतो. समाजाची हीच मानसिकता दुटप्पी आहे, समाजाने ही बदलायला हवी. आरोग्य सेवा मोफत येत नाही.